डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचा दौरा केलाय। या दौऱ्यामध्ये नेमकं काय झालं, मोदींच्या या दौऱ्याचा भारताला काय फायदा होणार आहे, पाहूया त्यावरचा रिपोर्ट। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिलाच अमेरिका दौरा केला। फ्रान्समधल्या AI समिट नंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले आणि व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये भेट झाली। व्यापारी तूट कमी करण्यासाठी भारत अमेरिकेकडून F-35 लढाऊ विमानं, तेल, वायू आणि लष्करी उपकरणं खरेदी करणार आहे। जितकं टॅरिफ इतर देश अमेरिकेवर लावतात तेवढाच टॅरिफ अमेरिका आता इतर देशांवर लावणार आहे। मुंबई हल्ल्याप्रकरणी भारताला हवा असलेल्या तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण केलं जाणार आहे। भारत आणि अमेरिकेमधला द्विपक्षीय व्यापार आणि संबंध अधिक मजबूत होणार आहेत। भारत अमेरिका संबंधों प्रगाढ़ बनाने में, उसको एक नई ऊंचाई देने में और व्यापकता देने में राष्ट्रपति ट्रंप की पहली टर्म की बहुत बड़ी भूमिका है और मुझे विश्वास है कि दूसरे टर्म में भी हम उसी गति से आगे बढ़ेंगे। सबसे पुराना लोकतंत्र भारत, हम दोनों का मिलने का मतलब 1+1 2 नहीं, 1 और 1 11 होता है और ये 11 की शक्ति, वो ताकत विश्व के कल्याण के भी काम आए। राष्ट्रपति ट्रंप ने भारत और अमेरिका संबंधों को अपने नेतृत्व से संजोया है, जीवंत बनाया है। जिस उत्साह से उनकी पहली टर्म में हमने मिलकर काम किया, वही उमंग, वही ऊर्जा और वही प्रतिबद्धता मैंने आज भी महसूस की है। अमेरिका के लोग राष्ट्रपति ट्रंप के मोटो मेक अमेरिका ग्रेट अगेन यानी मागा से परिचित है। अमेरिका की भाषा में कहूं तो विकसित भारत का मतलब मेक इंडिया ग्रेट अगेन यानी मीगा। जब अमेरिका और भारत साथ मिलकर काम करते हैं यानी मागा, मागा प्लस मीगा, तब बन जाता है मेगा पार्टनरशिप फॉर प्रॉस्पेरिटी। और यही मेगा स्पिरिट हमारे लक्ष्यों को नया स्केल और स्कोप देती है। अमेरिकेने सांगितलं होतं की आमच्या प्रोटेक्शनमध्ये तो असल्यामुळे आम्ही त्याला देणार नाही, मात्र तो भारताचा अपराधी आहे आणि त्यामुळे भारताच्या लीगल आणि ज्युडिशियल सिस्टीमला अपराधी म्हणून तो उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याला सजा देता आली पाहिजे, अशा प्रकारची आपली मागणी होती। माननीय प्रधानमंत्री मोदींनी ती रेटली आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे, मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस 26/11ला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेल्या भारतीयांबद्दलही पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय। अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कोणत्याही भारतीयाची पडताळणी झाल्यास त्यांना भारतात परत नेण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत। बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणारे हे नागरिक सामान्य कुटुंबातले आहेत। मानवी तस्कर त्यांना मोठी स्वप्न दाखवतात, मोठी आश्वासनं देतात। अमेरिकेत बेकायदेशीरपणे होणारी मानवी तस्करी रोखण्याची गरज आहे, असं मत मोदींनी व्यक्त केलंय। डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यामधली जी द्विपक्षीय चर्चा झाली ती प्रामुख्याने याच गोष्टीवरती अधोरेखित करणारी होती की येत्या काळामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणामध्ये भारताचं स्थान हे केंद्रस्थानी असणार आहे आणि म्हणूनच अमेरिका हा भारताला F-35 असेल किंवा जेट इंजिन असेल यांचं तंत्रज्ञान देखील हस्तांतरित करण्यासाठी तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार संबंधांमध्ये असणारी तूट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून येत्या काळात भारत हा अमेरिकेकडनं तेल आणि नैसर्गिक गॅसची आयात देखील करण्याची शक्यता ही जास्त आहे। एकूणच या संपूर्ण दौऱ्याकडे आर्थिक, सामरिक, व्यापारी दृष्टिकोनातून पाहावं लागणार आहे। मोदी परत येत असताना ट्रम्प यांनी केलेले एक वक्तव्य चांगलंच व्हायरल झालंय। व्हाईट हाऊसमधल्या भेटीवेळी ट्रम्प मोदींना मिस यू असं म्हणाले। We missed you. We missed you a lot. Here's some of our friends. We missed you. We missed you a lot. Here's some of our friends. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना परत पाठवल्यानंतर भारत अमेरिकेमधले संबंध ताणले गेल्याचं म्हटलं जात होतं।
पण मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर हे संबंध अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.